बी गुतो ना, मी बी गुतो ना. अरे त्या लमाचे ते लोकात लेकर गुतायला बसल्या बसल्या. आमच्या आई बहिणी मारल्या हो, डोक्यात चिंदाडी केल्या राव ह्या माणसाला. हो, त्याला थोडी सुद्धा दया माया नाही. स्वतःच्या आईचं जे रक्त आहे ना, तेच आमच्या आईचं रक्त होतं. जी तुझ्या आईची माया आहे ना, तीच आमच्या बी आईची माया होती. तो आमचं रक्त सांडायला नको होतं. तिथं सुद्धा दया माया नाही आली. 307 गुन्हे दाखल केलेत आमच्या महिलावर. पण मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून करून कायदेशीर पावलं तर उचलावच लागतील त्यांना. हा नाही कोणी सांगितलं तुम्हाला? नुसतं बघत कसे बसणार? येत आहे आम्हाला घालून आम्हालाच गुन्हे. ही कोणचं कायदा आहे? हे कोणची लोकशाही आहे? हे कोणचं सरकार आहे? म्हणजे आम्ही उपोषणाला बसलो शांततेत, भजन सुरू तिथं, आणि तुम्ही बंदुकीला दस्त्याने हाणायला चालू केलं, गोळ्या घालायला चालू केल्या. ही कोणचा न्याय आहे? इंग्रजाने बी केलं नसन राव. भाजपच्या कबरीवरून महाराष्ट्रात गेले 4 ते 5 दिवस तणावाचं वातावरण होतं आणि अपेक्षित अशी घटना घडली आणि नागपुरात दंगल उसळली. आता या दंगलीबद्दल अनेक मतमतांतर आहेत. अनेक लोक सरकारला नावं ठेवतात, काही लोक हिंदुत्ववादी संघटनांना नाव ठेवतात. या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातले महत्वाचे कळीचे लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न मात्र मागे पडलेत. सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशना काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले नाही, शिक्षकांच्या प्रश्नावर कुणी बोललं नाही. हे दोघं एकमेकांच्या समोर आले सुद्धा नाही. मात्र दंगलीवरून विरोधक आणि सत्ताधारक विधानसभेच्या रणकंदन माजवलेलं आहे. या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोजदादा जरांगे आहेत. दादा, सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कबरीवरून मागच्या 8 दिवसापासून वातावरण तंग होतं. अपेक्षा होती की कुठं ना कुठं काहीतरी घडेल. नागपुरात घडलं. हा, मग इकडे घडत नव्हतं ना, इकडे घडत नव्हतं कुठंच राज्यात. मग स्वतःच्या घरातच करून घेतलं. स्वतःच त्याचंच घर आहे ना नागपूर. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही व्हायची तयारी होती. नाही, लोकांना गरज नाही आता. कारण त्याला कापलं जाग्यावरच. त्याला सुट्टी नाही औरंग्याला. कारण जरी आमच्या छत्रपती संभाजीराजे साहेबांचे तुकडे तुकडे गेले, संताजी धनाजींनी इथंच गाडलं त्याला. हो, सुट्टी नाही इथं माप नाही चुकीला. आणि इथल्या मुस्लिमांना त्याचं प्रेम असण्याची काही गरज नाही, नसणार बी नाही, काय गरज नाही. त्यांच्या पैगंबर देव आहे त्याबद्दल ठीक आहे, त्यांना असणं गरजेचं आहे. त्याचा धर्माचा त्याला गर्व असला पाहिजे. पण इकडं कुठंच घडत नाही. मग त्याच्या तिकडेच घडीले त्याला वाटलं राज्यात रात्रीतून झालं सुरू. आता नाही, तू एकटाच उड्या आण सोंगाड्या. पण राज्यात कुठं घडलं नाही, लोक हुशार झालेत आणि नागपुराच्या नंतर कुठं घटना घडली नाही. आता लोकांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. लोकांनी घडू पण नाही. माझी विनंती हात जोडून, रोजीरोटी लय महत्वाची, ती देत नाहीये देवेंद्र फडणवीस. ती देत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस कधी करणार नाही. 3 आठवड्याचं अधिवेशन म्हणजे खूप मोठं अधिवेशन होतं. याच्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती, पाण्याविषयी विषय घेतले असते, शिक्षकांचे अनेक प्रश्न होते, पोरांचे एसीबीसीचे प्रश्न आहेत, पोरांचे ओबीसी आरक्षणातले प्रश्न आहेत. कारण काय पोरांचे ऑप्शनच नाही आहेत शिष्यवृत्तीचे, ते गरजेचे आहेत. त्यांच्यासाठी हॉस्टेल गरजेचे आहेत, ते नाही करणारे. दलितांच्या योजना गरजेच्या आहेत. मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. धनगराची तर कुपाटच लावली आहे पुरी मराठ्यासारखीच. त्यांना देतो म्हणले आरक्षण दिलं नाही. आम्हालाही मराठ्यांना दिलं नाही. जे महत्वाचं आहे ते नाही देत. आणि कबर नुसती कबर म्हणतात. काढायचं कुणाच्या हातात? 370 कोटीला तो प्रश्न मी विचारतो, पण तुम्ही हे सगळे प्रश्न वाचून दाखवले. हे प्रश्न एका फटक्यात मागे पडले आणि हाच उद्देश होता. पडले नाही. देवेंद्र फडणवीस असा माणूस आहे, काय सोंग घेईन कोणत्या टायमाला, त्याला लय कदारलेले त्याच्यात सुद्धा. पण काय लोकाला नाही पर्याय. लोकाला म्हणजे त्याच्या बरं का, ह्या लोकाला नाही, लोक नसतात मोजीत त्याच्यातल्याला. सगळे कदरलेल्या पार्ट्यात सगळे कदरेलेत नमुने तिथं. त्याचे सुद्धा आमदार मंत्री सगळे बाकीचे सुद्धा. पण पर्याय नाही. ते म्हणते जावं तरी पुढं. हे रिअल आहे. इतका सोंगाड्या निवडून येऊस तर वेगळी भाषा वापरेल. त्या लोअर समाजाचा विषय सांगितला मी तुम्हाला. माझ्याकडे जे प्रश्न आहेत तेच मांडणार ना मी. खूप मोठं शिष्टमंडळ आलं त्यांचं. ह्या सोंगाड्यांनी, मुख्यमंत्री फडणवीसनी लय सोंग घेतो टायमाला. खरंच सोंगाड्या शोभ होतं त्याला. त्या महामंडळाला काहीच नाही दिलं. ते लोक म्हणतो ते नेमकं कशासाठी? म्हणलं ते निवडून यासाठी होतं त्या टायमाला बहुतेक. असं ते म्हणे काहीतरी करावं. मग त्यांच्या अभिमन्यू पवार साहेबाला सांगितलं, बघा म्हणलं तुमच्या सरकारनं दिलेलं आहे, गोरगरिबाचं आहे ते, बघा कल्याण झालं तर झालं, करतो म्हणले, माहीत नाही काय करते ते. म्हणजे ही सत्यता आहे. शेतकऱ्यांनाच कर्जमाफीची गरज आहे, त्यांच्या अनुदानाची गरज आहे, त्यांच्या पीक विम्याची गरज आहे. त्यांना आता भरण्याचे दिवस मी नंतर लगेच येणार आहेत. आता त्याच्यासाठी गरज आहे. आता 52,000 शिक्षकांचा विषय मंत्री असताना केसरकर सरांना सांगितला होता.
त्यांनी ते तातडीनं मार्गी काढला होता. 52,000 शिक्षक थोडे नाहीत. फाश्या घ्यायची वेळ आणली यांनी. घेतलंच फाशी. हो, आत्महत्या झाली. वेळ आणली. हे नाही गरज यांना. मग हे वातावरण कसं दुसरीकडे न्यायचं? यांना एवढा राग आहे ना त्या कबरीचा आणि त्याचा. ते नागपूरलाच होतं ना ते खरमाटकर कोरटकर. प्रशांत कोरट. ते गचपाने पायदास कस काय पळून गेली तिथून? तुम्हाला राग होता आणि टंगडे धरून कम नापटेला तिथंच एवढा राग येतो ना तुम्हाला? इतकं हिंदुत्व ज्वलंत आहे ना तुमचं का बेगडी आहे? बेगडीत नाही तर काय? सत्ता आणण्यासाठी आता महानगरपालिका जिल्हा परिषद यासाठी तुम्ही गोरगरिबांचे पोरं कापायला लावणार, मारामाऱ्या करायला लावणार. हेच अर्थ. कोरटकर का नाही धरला तुम्हाला? का नाही आंदोलन केले तुम्ही? ते सोलापूरचं एक होतं ते. का नाही धरलं? सोशल मीडियावरती जिजाऊंची बदनामी केली जाते तेव्हा झोपतात का तुम्ही? तुमच्या सोयीनुसार ते बेगडी हिंदुत्वच नको आम्हाला. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आहे. आणि ज्या दिवशी वेळ आहे ना त्या टायमाला बघू आम्ही काय करायचं. आम्ही खंबीर आहेत, मराठी बी आणि बाकीचे गोरगरीब ओबीसी सुद्धा. तू फसवायचं बंदच करा आता. तर तुम्ही पुन्हा कबरीकडे आणतो तुम्हाला. तुम्ही म्हणता की बंदोबस्त त्यांनीच लावला. मग कोण लावलाय? गोरगरिबांना तेच सांगतो की सावध व्हा. आणि विशेष करून मराठीच्या पोरं सावध राहा. रोजीरोटीला फडणवीस आपल्याला लावतच नाहीये. आणि कोणत्या ओबीसीला लावणार नाही, कोणत्या दलिताला नाही, कोणत्या मुसलमानाला नाही, मायक्रो ओबीसीला नाही. मायक्रो ओबीसीचं वाटोळ करून टाकलं भाषाने. एक दिवस माझे शब्द तुम्हाला आठवणार आहे. मला जातीवादी म्हणता तुम्ही, एक दिवस माझे शब्द आठवणार आहे की लेकराच्या रोजीरोटीशिवाय काय खरं नाही. त्याचं उदाहरण जिवंत सांगतो तुम्हाला. कबर काढा म्हणतोय देवेंद्र फडणवीस सोंगाड्या. पोलिस कोणी लावले तिथं संरक्षणाला? देवेंद्र फडणवीसनी. कशी काढायची सांगा, द्या जनतेनं उत्तर. पोलीस काढली, तुम्ही काढणार जाऊन खबर? आणि त्याला रोग आला का? ये ना म्हणा दांडका घेऊन देवेंद्र फडणवीसला पुढं. त्याला का रोग आला का? चालता येत नाही का? त्याला का लाखवा भरला का? वारं गेलं का त्याच्यावर? त्याला जमत नाही का? दुसऱ्याला सांगतात. दुसऱ्याला मग आमदारच पोरं चाला. तुम्ही पाठीचा मारामारी टायमाला परदेशात विमानाने गेला म्हणते तो हिंडायला तिकडं. मारामारी टायमाला तुमचे पोरं परदेशात कसं काय असतात? कारण तुमचं नाव बी येत नाही यादीत. फोन लावा त्याला, पोलिसवाले त्रास द्यायला लागलेत बा, गरीबाच्या पोरांनी भांडणं केलेत. ते म्हणतो मी लय लांब राव आता इकडून. मी तरी सांगतो पप्पाला, पप्पा समुद्रात हिंडू तू जहाजात. गरीबाचे डोके फुटते. फुटलेच नाही, केलंय 70 वर्षे. ज्यावेळेस धर्मावर संकट येणार त्या टायमाला खरं संकट आम्ही बघू. हे असले बनवाबनीचं राजकीय डाव आम्हाला नको. खरं संकट येईल त्या टायमाला आम्ही बघू. या 50-55% आम्ही एकटेच मराठी आहेत. आम्ही सगळे जिरितो. औरंगजेब जिवंत करण्यामागचा काय प्रश्न आहे? महानगरपालिका आता काहीच नाही राहिलं. आता कुठं काय राहिलं? लाडकी बहीण तेवढी होती. लाडकी बहिणीनं आता बुटाडी घेऊन पाया चप्पलच घेऊन आता सँडलच येते आता. लाडकी बहीण तुम्हाला गेमच दाखवणार या बरीन बघा. फाश्या कशा पलटत येत ना, नियतीला मान्य नाही. अन्याय करणं नियतीला मान्य नाही. तुम्ही त्यावेळेस लाडक्या बहिणीला गोड बोलले, सगळ्या जातीला महामंडळ दिले, कोणाला पैसा दिला नाही. लाडक्या बहिणीला आता म्हणते तू बाहेर निघ. आता सावतर झाली ती, आता लाडकी नाही राहिली. लाडका भावाचे तर पैसे कुंकड गेलेत, मिळत नाही. लाडका भाऊ बी आणला होता त्यांनी. आनंदाचा शिरा दिवाळी दिसचा तो बंद झाला. तिथं भुंगे लागलेली डाळ कुंकड गेली. काहीच मिळलं नाही कुठंच. तेल नाही, काही नाही, काही सगळं विसरून लोकांच्या डोक्यातून काढण्यासाठी लोक निघत नाही. मग ते काढण्यासाठी कबर काढली. गोदाम बाया निघत नाही. निघत नाही लोकांच्या मनातलं. कारण लाडक्या बहिणीला आता फसवलं नाही. आता लाडक्या बहिणीला पैसे नाही. आता म्हणते तुझ्याकडे गाडी आहे का? तुझ्याकडे वावर आहे का? आता तिने ते 21 रुपये देवेंद्र फडणवीस लाडका भाऊ, लाडकी बहीण गावागावातली. आता तो 21 रुपये घ्यायसाठी ही का वावर? वावर नाही पाहिजे, घर नाही पाहिजे, डांबर राहतो मग. आता कुठं राहतो कुठं? बघ असा देवेंद्र फडणवीस कलाकार आहे भाऊ. आम्हाला चालता फसिल होती नाही. आता मराठ्यांचंच मतदान घेतलं, त्याशिवाय सत्ता नव्हती. त्याला आनंद वाटतोय त्याला आता. पण एक ना एक दिवस त्याचं कळण की सत्तेला मराठे भारी. ध्यानात ठेवायचं. ती फसवणूक गोरगरीब बिचाऱ्या धनगरांची केली. सत्तेला मराठे भारी म्हणजे काय? नाही वेळ आल्यावर सांगा ना. मी बी शिकलोय राव आता हळूहळू 1.5-2 वर्षात. टायमाला सांगायचं असतं मग. बसा बसा बोलवतो मी. आणि मग आता अजिबात नाही. आता देवेंद्र फडणवीस सारखंच वागायचं. सोंगाड्यांक सोंग घेतलं त्या टायमाला. लाडकी बहीण आमकं तमकं शेतकरी मराठे जवळ धरले सगळे. आला निवडून. ते आमदार बघायला मिळाले नसते देवेंद्र फडणवीस साहेब. आणखी नाही साहेब म्हणतोय. हो, पण कबरीच्या बाबतीत तुम्ही आता शिवाजी प्रेम आहेत हे कुणाला सांगायची गरज नाही. तुम्ही एवढं तुमचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पोटतिडकीने सगळं बोलताय, पण ती कबर हटवावी असं थेट तुम्ही सांगत नाही कधी. हटावच कशी? देवेंद्र फडणवीस हटवूनच द्यायची नाही. ती हटाव कशी?
2,60,000 रुपये 22-23 ला कोणी दिले? 22-23 साली, आता गेल्या वर्षी मोदी सरांनीच दिले ना. त्यांचे हेडमास्तर ते हे शहासाहेब, अमित शहा. ते महाराष्ट्राचं सध्या कॅप्टन पद त्यांच्याकडे, त्यांनी दिले. फडणवीस साहेब म्हणतात कबर काढा, फडणवीस साहेबांना लगेच पोलीस नेऊन ठेवले तिथं. म्हणजे पैसे देते ती अगरबत्तीला, तेलाला, हाराला, त्या औरंग्याच्या. काढा कोण म्हणतं? फडणवीस. काढायला गेले तर पोलीस लावले तिथं. कसं काढायची? फडणवीस उत्तर द्या तुम्ही, दादा जाऊन द्या. पोलीस हटवली तर तुम्ही स्वतः जाणार का तोडायला? आणि देवेंद्र फडणवीसला रोग आला काय? तुम्ही त्यांना जाणार का शिवप्रेमी म्हणून? ते आले तर येतो. चला म्हणा, या उद्या दांडके घेऊन, मी इथूनच शहाजीराजे इथूनच निघतो. ये म्हणा तू स्वतः, कुठं द्या आमच्यात गुतून, होय मोकळा तू हिंड तिकडं. हे लोकांना येड्यात काढणं बंद करा. पण आता तुमच्या बोलण्याला मी प्रतिप्रश्न हा करतो की मागे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राम मंदिराच्या ठिकाणी दंगल झाली, पण त्याच्या पलीकडे दंगल कुठं नाही झाली? औरंगाबादमध्ये. नागपुरामध्ये आता दंगल झाली, त्याचं लोण महाराष्ट्रात कुठं पसरलं नाही. लोक हुशार झालेत आता. लोकांना आज वाटतं सांगतो पसरू सुद्धा देऊ नका. मुसलमानाला सांगतो आणि हिंदूलाही सांगतो आणि विशेष करून मराठ्याच्या पट्ट्यालाही सांगतो, पसरूही देऊ नका. ज्यावेळेस आपल्या धर्मावरती खरी अडचण येईल त्या टायमाला सगळ्यात पुढे दांडकी घेऊन आपणच असणार आहे. मग ही धर्माची खरी अडचण नाहीच आहे का? पण धर्माचा काय संबंध आहे? म्हणजे कबर ईद आहे त्या औरंग्याची ईद संभाजीनगरला, आणि दंगल कुठे होती? देवेंद्र फडणवीसच्या घरी. त्याच्यात नोकर पाठवले होते का कोण त्यांनी? जा म्हणला असं उड्या हाना तुम्ही. बघणारे शिदून शेतीत आपण तेच गुतून टाकू. आता गरीबातले लेकर गुतणार. काढायला ये ना, चल ना तू, पोलीस तो जवळ येते यार. गोरगरीबाला कळता राहतो, मग कम डोकं खराब करायला लागले राव. खरं सांगतो मी, पोलीस कुणाचे? देवेंद्र फडणवीसचे. काढा कोण म्हणतं? देवेंद्र फडणवीस. त्यांचे मोदी सर पैसे देतात. कबरीला दिवा चांगला लावा म्हणतात, अगरबत्ती वासाची न्या शेंटेड, तिथं गोमूत्र शिपण्याऐवजी ते 70 शिपडा, त्याचा बोचा धुवून काढायचे पार यांची तिकडून तयारी. म्हणजे पैसे देते ती, आणि आम्हाला म्हणतात कबर काढा. कसं काय काढायची? अरे आम्हाला थोड्या आकले आहेत यार. देश पोषतो आम्ही, गोरगरीब शेतकरी आम्ही, देश पोषतो देश. यांचे उद्देश सफल होऊ द्यायला नाही पाहिजे, जे काय उद्देश असतील कुणाचे. आयला आता तिथंच येतो होतो मी तिथंच येतोय. देवेंद्र मोदी सर पैसे देतात दिवाबत्तीला, आणि देवेंद्र फडणवीस साहेब पोलिस देतात. कबर काढायची कशी? गोरगरीबाला एवढं डोकं आहे राव. जर आम्ही सत्तेवर बसू शकतो. आंदोलन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं केलेले आहेत कबर हटाव म्हणून. देवेंद्र फडणवीसने सांगितलं कसं काय करीन कोण? ते त्यांचे- त्या बिचाऱ्याचा काय दोष आहे? बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचा काय संबंध त्यांचा? ते कडवट असते. संघटनेचे लोक हे धर्मासाठी कडवट असते. आम्ही बी तीच भाग आहे. तुम्ही संघटना त्यांना दोष नाही द्यायचा. करून घेणार मुकादम, टोळी मुकादम इथं आहे, मेन मुकादम तिथं आहे. हे टोळी मुकादम घेण्या द्यायचं वादा लावून देते. आम्हाला बाकी काय माहित नाही. रोजीरोटीला आधी लावा, लोकांना बळ द्या, लोकांना आधी बळ. सगळे स्वप्न तुमचे पुरे होते. सगळे छत्रपती शिवराय जनतेला बळ देत होते, शेतकऱ्यांना बळ देत होते. आणि ह्या गोरगरिबांना तेवढी अक्कल आहे. त्यांनी तुम्हाला सत्तेवर बसल्यामुळे त्यांना अक्कल आहे. ह्याची सुद्धा ताकद आहे. आता लाडकी बहीण तुम्हाला बुटाडच घेऊन उभा राहणार आहे. आता ह्या बारीने शेतकरी बी बुटाडच घेऊन उभा राहणार आहे. महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला काय दिलं नाही. आता तुम्ही आत्ता 52,000 शिक्षक विरोधात पण घातले. हे कबरीचा परिणाम होईल लोकांच्या मनावर मतदान करताना का होणार नाही? ते परिणामाच काय समज काढायचं मोदीचं आता ते हे आपल्या देवेंद्र फडणवीस हातात. हे लोक लोकांना ज्या पद्धतीनं जसं लाडक्या तुम्ही म्हणताय की लाडक्या बहिणीला पैसे दिले, लाडक्या बहिणी त्यांना मतदान केलं, कबरीवरून वाद पेटवला, लोक त्यांना मतदान करतील. लोक तसा प्रश्न नाही विचारणार आता. आणि मला वाटतं लोकांनी आता तेच प्रश्न विचारावा. हिंदूंनी, मराठ्यांनी, ओबीसींनी, 18 पगड जातीच्या लोकांनी, मुसलमान, दलित आणि सगळ्यांनी की तूच येऊन काढेव म्हणून. आमची काय अडचण नाही कोणाचीच. तूच सांगतो. तू लोक आता प्रश्न विचारणार त्याला फडणवीसला, तूच सांगतो कबर काढा. पैसे देतात मोदी साहेब हराला, आणि त्याला त्या औरंग्याच्या हराला, औरंग्याच्या दिवाबत्तीला पैसे कोणाचे तर मोदी साहेबाचे 2,60,000 रुपये. हा, कबर काढा म्हणतो फडणवीसचे पोलीस आहे. याचा अर्थ असा आहे की फडणवीसला ही कबर काढायची नाही, गोरगरिबात कापाकापी लावायची, सत्ता पुन्हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला आणायची. ही सरळ डाव लोकांच्या लक्षात आला. त्यामुळे लोक म्हणतात हाना उड्या नुसते टीव्हीत बघत आहेत. असं
नुसते बघतील लोक बेस्ट चाललं म्हणजे आता परिणाम नाही होणार या सगळ्या घटना हे, परिणाम होणार नाही करून घेऊ नका रोजीरोटीचा बघा. ज्यावेळेस धर्मावर अडचणी नाही त्या टायमाला आपण पठ्ठे निभारे त्या टायमाला बघू. मुसलमानांना त्यांच्या पैगंबर देवाबद्दल असला पाहिजे, त्याबद्दल नाही. औरंग्याबद्दल काही गरज नाही, कारण तो काय संत नव्हता. हा. भंगार धावण्याचं तिकडून इकडे तोच प्रश्न आहे माझा. त्या ठिकाणी औरंगजेबाची कबरीला मजार करण्याचा प्रयत्न केला जातो. कबर ही सामान्य माणसाची असते, मजार ही संताची असते. तुम्हाला काय वाटतं ती कबर आहे का मजार आहे? आपल्याला नाही कळत. त्याला टंगडे धरून तिकडेच नेऊन टाकायला पाहिजे होतं. पहिल्यांदा इकडे आणलं कशाला गचपाण्या धावण्याला. त्या टायमाला आम्ही असं तिकडे वडी नेऊन टाकलं असतं तिकडे. नाही, त्या कबरीला एवढं महत्व दिलं पाहिजे का मजार सारखा? आता दर्ग्यासारखं. जोवर फडणवीस साहेब आहेत तोवर महत्वच येणार. औरंगजेबाला महत्व येणार तर अफजल खान उकरून काढी ते काकून आता देऊ कुठे म्हणून. आता एक 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 असं सापडी देईन ती दूर नाही. हे लव सोंगाडे आहे. देवेंद्र फडणवीस मध्ये प्युअर सोंगाडे आहे. असं ते उकरून काढणार बेस्ट पैकी आणि लोकांच्या काड्या लावणार इकडं. शेतकऱ्याला पाणी लाईट नाही देणार, कर्जमाफी नाही देणार, पीक विमा लोकांनी नाही याकडे लक्ष देणं आता देऊच नाही. सोडून अजिबात देऊ नाही. ज्या टायमात संकट सांगितलं ना त्या टायमाला आपण लय खंबीर आहेत. आपण बी कट्टर हिंदू आहेत. हे संकट सुद्धा नाही. आणि मुसलमानाला सुद्धा सांगतो हे धर्मावरचं संकट सुद्धा नाही. धर्माचं काय संबंध आहे? संकटच. आणि धर्माचं एवढं वाटत होतं तुम्हाला तर छत्रपती शिवरायांनी धर्म टिकवला. त्यांना घाण घाण बोलून गेला तो पाहुणा त्याचा देवेंद्र फडणवीसचा. त्याने त्याला विमानानं पळून लावलं. हे नाही का दिसत? डोळे गेले का तुमचे? एकीकडून एक सांगा आणि एकीकडून एक सांगता. कबर काढा म्हणता पोलिस तुम्हीच लावता. हाराला दिवाबत्तीला पैसे तुम्हीच देता. लोकांना काय पागल समजता का? आणि म्हणते ते काँग्रेसने केलं त्या टायमाला. काँग्रेसने केलं. बरं ते मूर्ख होते, जाऊ दे आता. ते मूर्ख होते म्हणून तर तुम्हाला निवडून आणलंय ना लोकांनी. मग तो दुरुस्त करायचा आता. ते काँग्रेस असू नाही तर बेसराम असो तिकडे काही कासा. तू तर महामूर्ख नाही ना. मग किती लोकांना येड्यात फक्त काढा. राजकारण केलं जातं याच्यावर. फक्त निवडून यायचं बा, बाकी काही नाही. ह्या बारीना सगळे सावध झाले. सगळे सावध झाले. 29ला ना आता जाऊन दे, आता नाही बोला. लय चालता फुशी दो चालता अरे ते धनगर चालता काढी लावली यांनी. आमची लावली. आम्हाला वाटलं बदललं असं. मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. या गोरगरीब मराठ्यांनी तुला सत्तेवर बसवलं. आज मराठ्यावरच उलटाला. इतकं उलटायला नको होतं. ते बिचारे धनगराचे गप बसले. पण हे पठ्ठे मराठीत आम्ही गप नाही बसणार. तुला जिरविणारच. पण तुम्हाला जाता जाता फक्त एक प्रश्न विचारतो. तुम्ही बोललाय की देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ घेऊन निघावं, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, कबर खोदा. तो आल्यावर मी लगेच येतो. घेऊ काशीच खुर्ची. तेव्हा तू ही म्हणत चल पुढे चल. गुतला तर तेव्हा बी गुतो ना, मी बी गुतो ना. अरे त्या लमाचे ते लोकात लेकर गुतायला बसल्या बसल्या. आमच्या आई बहिणी मारले हो. डोक्यात चिंदाडे केल्या राव ह्या माणसाला. हो, त्याला थोडी सुद्धा दया माया नाही. स्वतःच्या आईचं जे रक्त आहे ना तेच आमच्या आईचं रक्त होतं. जी तुझ्या आईची माया आहे ना तीच आमच्या बी आईची माया होती. तू आमचं रक्त सांडायला नको होतं. तिथं सुद्धा दया माया नाही आली. 307 गुन्हे दाखल केलेत आमच्या महिलावर. पण मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून करून कायदेशीर पावलं तर उचलावच लागतील ना त्यांना. हाण्यात कोणी सांगितलं तुम्हाला? नुसतं बघत कसे बसणार? येत आहे आम्हाला घालून आम्हालाच गुन्हे. ही कोणचा कायदा आहे? हे कोणची लोकशाही आहे? हे कोणचं सरकार आहे? म्हणजे आम्ही उपोषणाला बसलो शांततेत. भजन सुरू तिथं. आणि तुम्ही बंदुकीला दस्त्याने हाणायला चालू केलं, गोळ्या घालायला चालू केल्या. ही कोणचा न्याय आहे? इंग्रजांनी बी केलं नसन राव. औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात गेले 4 ते 5 दिवस तणावाचं वातावरण होतं आणि अपेक्षित अशी घटना घडली आणि नागपुरात दंगल उसळली. आता या दंगलीबद्दल अनेक मतमतांतर आहेत. अनेक लोक सरकारला नावं ठेवतात, काही लोक हिंदुत्ववादी संघटनांना नाव ठेवतात. या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातले महत्वाचे कळीचे लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न मात्र